प्रश्नाचं उत्तर पाहिजे का सकाळी सकाळी? काय करायचं सकाळी मला सकाळी? काम आहे, पैसे पाहिजे. आणा इकडे ते पैसे. जास्त बोलू नको. पैसे नाही इकडे. कशाला पाहिजे तुम्हाला सकाळी लागणार आहे सकाळी? म्हणून सांगितलं कळत नाही का? कशाला लागणार आहे? जास्त बोलू, मला पैसे इथं पाहिजे. घरात खायला रुपया नाही, दररोज पैसे घेऊन जातात तुम्ही. काय करायचे पैसे? राहू दे. आता तू सकाळी सकाळी डोकंच खाणार आहे का? कधी संपणार आहे काय माहिती यांच्या असले गडबड दररोज दररोज रुपयाला द्यायचं असते आणि आय्या. आय्या. इथं येते काय करतात ना? आय्या, तुला पैसे पाहिजे तर तुम्हाला फिरायला जायचं. कुठे फिरायला जायचंय? इकडे जाणार कुठे फिरायला, करूया, म्हणून जायचं कुठे फिरायला. घरात इथं रुपया नाही, खायला बाप दारू पिऊन फिरताय तिकडे, तुला फिरायला जायचंय का बापाला आता? 10 रुपयाला पैसे आहे, तिला ट्युशन फी द्यायला पैसे आहे, सगळं आहे. म्हणजे मला नाही. माझं बोलू नका. तू तुझं बघ ना. मी अभ्यास करते. तू अभ्यास तर करतोस का? हिच्याकडे लक्ष देऊ नको, तुझं बघायचं तू. हिला काय कळणार आहे म्हणजे बोलायला? लहान आहे ना. पण मी अभ्यास करते ना. तू वेस्ट करतोस पैसे. मी तुझं तसं वेस्ट करत नाही ना. तुला काय पाहिजे? मला पैसे पाहिजे. जा तुझं बघ. अरे कशाला बाबा लावते? म्हणून गेला मला हिला गरजेचं आहे. बाप म्हणजे ऐकून घे, आई म्हणजे बाप्पा म्हणून घे. कशाला आवडते घ्यायचं काय घेऊन येणार? एडिटेड फॅमिली मधला जे नवरा असतो त्याचं एक्स्ट्रा मराठी वागणं असते, त्यामुळे तो त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला जातो. किती वेळ झाले येऊन बसले? नाही खायचं मला तू वगैरे. किती वेळ झालं वाट बघत आहे? काय तुझ्या नाण्याला असं काय बोलतात का? काय बोलायचं मग? एवढं उशीर करत असतेस का? समजून घ्यायचं बाळा. काय समजून घ्यायचं? त्यांचं तुझं घ्यायचंय. अरे ती घरचा ताण वेगळा, तुझा ताण वेगळा. तुला कोणाचं मी समजून असंच घ्यायचं. करतोस तू. घरचं घरचंच. मग घरची जवळच राहा, माझ्यासोबत नको. समजून घे, सांगू नको. टाळ्या वाजवा, टाळ्या जरा जोरात. हॅलो, हा बोल काय रे? कुठं आहेस रे बाबा? हाय जाऊ का ते? काय करतोय? काय नाही फिरायला फिरतो. ऐक की बाबा, हा बोल की. आपल्या 2 संत्र्याचे बॉटल घेऊन ये की. आणि ती लवकर घेऊन ये काय? हा आलो की. अरे बाबा, टेन्शन मध्ये नाही आलं. काय सांगू तुला? गर्लफ्रेंडचा वेगळा ताण, आमच्या बायकोचा वेगळा ताण. दोन्ही कसं हँडल करायचं? बाईकची मला ठीक आहे, तू सांभाळ. असं काय बोलू, आपण काय करतात? चल ना. ऐक बाबा, हा बोल की. तुला मला घरी सोडा. बरं. थोड़ा सा ऊपर चढ़ा के सिगरेट के धुएं का छल्ला बना के सोचना है क्या जो होना है होगा चल बड़े हैं फिक्र यार धुएं में उड़ा के जाने क्या हो रहा है। हो, वहिनी. बघा, तुमचा नवऱ्याला सांभाळा. भांडण करू नका, खाऊ घाला जरा याला काहीतरी. आलात का आज मी मुतून तुम्ही मी दारू पेलो नाही, जास्त बोलायचं. दारू पिण्याचा कायदा कळत नाही, काय नाही पोराला मी. बापाचं गावा पण लागते तुम्हाला. घरात पोरगी आहे. त्याला बोलू नका, झोपा तुम्ही. काय जास्त बोलू नको.
हे झोपून गेले. झोपू दे, त्याला फोन कर. बाय. हॅलो. हॅलो, बोल ना बाळा. किती वेळ झाला वाट बघत आहे? मी जिथे आपण बसलो तिथेच येऊन बसले. किती वेळ झालं? काय महत्वाचं काम आहे का? हा. बरं आलंच. तुझा आवाज कसा येतोय? ड्रिंक वगैरे केलीस का तू? नाही, थोडा खराब आहे आज. ठीक आहे, ये लवकर. काही लोक दारू पिते गाडी चालवते. अरे कोण कोण वाजायला लागलायचा वाईफ टू हॅलो. कुठे तुम्ही? हा टाइम आहे का फिरायचा आता संध्याकाळी? एवढं अहो उशिरा हे कोण तुमची फिरतंय का? अहो हे तुमची कोण आहे तिथं पडले तिथं रस्त्यावर डोक्याला पण थोडं लागलं वाटते. काय झालंय? काय माहिती तर रिंग रोडला पडले थोडं रक्त वगैरे येईल डोक्यावरचं. ये तुम्ही पाठवून द्या कोणाला तर तुम्ही या लवकर. दादा 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 आईला काय झालं? ते बघ तुला ते फोन. हॅलो. हॅलो तुमचे कोण आहे ते? ऍक्सिडेंट झाला वाटतं इथं. काय मार लागला ना पण? थोडं रक्त वगैरे येईल डोक्यातून बघा. बरोबर मी येतो. हा लवकर. तुम्ही थोडं काळजी घ्या. हा, हो मी जाऊ देतो. बाईची काळजी घ्या, आईची काळजी घ्या. हॅलो बाई. हॅलो, बोल ना. अरे यार ना पप्पाचा ऍक्सिडेंट झाला, पटकन ना गाडी. कुठे झालं? झाला मग ये ना लवकर. मला काय झालं? यार ना पप्पाचा ऍक्सिडेंट झाला, बसला गाडी ना त्याला गाडी. बरं, चल. चल चल. काही येत का तुमचे? हा, माझे बाबा आहे ते. दवाखान्यात नाही झालं. चला चला. हॅलो. हॅलो. हॅलो आई. नाही झालं बाळा पप्पाचं? आता आम्हाला तुम्ही सिरियस ऍक्सिडेंट झाला, तुम्ही हॉस्पिटलमध्ये या. बरं. हा. काय झालं आई? तुझ्या पप्पांना त्यांना कसं त्यांना कोणतं लोक आजकाल एवढे का दारू पितात? काय झालं बाळा? कुठे आहे पप्पा? पप्पा पप्पा गेला. होता सोन्याचा पाहिलं तुम्ही की व्यसनाच्या आधी गेलेल्या घरातल्या कुटुंबियांची अवस्था काय होते. कारण तुम्ही एकटेच दारू पिता, तुम्ही एकटेच कुठल्या तरी पदार्थाचं व्यसन करता. त्याच्या मागे तुम्ही हा विचार नाही करत की तुमच्या घरच्यांवरती त्याचा काय परिणाम होत असतो. ते तुम्ही काही जरी करत असाल तर तुम्ही पहिल्या टाइमला हे विचार करायला पाहिजे की त्याचा परिणाम आपल्या पुढच्यांना किंवा मागच्यांना कशा प्रकारे ते भोगणार आहेत. त्या गोष्टीचा विचार करून तुम्ही इथून पुढे अशा गोष्टींचा विचार करायचा की कुठलीही सेवन तुम्ही करणार नाही त्याचा. आता आमच्या मॅडम म्हणतात की नाही म्हणायला शिका. तसंच तुम्ही नाही म्हणायला शिकायचं. कोणी जरी असेल, मित्र असो, भाऊ असो, कोणीही असो, जर तुम्हाला इथून पुढे बाहेर गेल्याच्या नंतर त्यांनी म्हणले की बाबा चल आपण जाऊया, अगर काही करूया, लोकांचं काम काय असतं, लोकांना आपलं कोणाचं चांगलं देखवत नाही. मग ते कुठेही असो, कॉलेज असो, शाळा असो, घर असो, कुठलाही असो, तिथं कोणाला चांगलं देखवत नाही. त्याच्यासाठी ते तुम्हाला सरळ इथून गेल्या